तर प्रतिभा धानोरकर यांनी आपलं मतदान पूर्ण केलेलं आहे। आणि मतदानाचा हक्क बजावल्यानंतर कदाचित त्या प्रसार माध्यमांशी सुद्धा बोलतील। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी थेट लढत होणार आहे। यावेळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांनाही निवडणुकीच्या दृष्टीने शुभेच्छा दिल्या। आता प्रचार संपलेला आहे, त्यामुळे एकमेकांना शुभेच्छा देणं आणि आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सध्या प्रतिभा धानोरकर आपल्याला दिसतायत बोटाला निळी शाई लावून त्यांनी मतदान केलं। एकाच वेळेस घेऊन आता त्या कदाचित प्रसार माध्यमांशी बोलतील। काय प्रतिक्रिया आहे? आपण मतदान या ठिकाणी पार पाडलेलं केलेलं सगळे व्हा म्हणजे सगळे कव्हर झाले पाहिजे का। आज 19 एप्रिल महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याचं मतदान आज आहे आणि माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे आणि सोबत दुःखाचा देखील, कारण माझे पती दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर आणि मी दरवर्षी या लोकमान्य शाळेच्या बूथवरती जोडीनं मतदान करायला यायचो, पण आज त्यांची कमी मला प्रत्येक क्षणोक्षणी जाणवत आहे। पण शेवटी जे नशिबात असलं ते होतं आणि आलेल्या सगळ्या अडचणींना समोर जात मी ही निवडणूक लढवत आहे। आज खऱ्या अर्थानं या देशात हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील व्हायचं आवाहन मी करत आहे। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, संविधानामुळे आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला, तो अधिकार आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं संविधानाचा आणि लोकशाहीचा सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे। मतदानाचा अधिकार बजावून लोकशाही जिवंत ठेवायचं, संविधान जिवंत ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। आज कडाक्याचं ऊन आपल्या विदर्भात आहे, तरी पण सगळ्या मतदारांना मी आवाहन करतो की एवढ्या उन्हात देखील आपला मतदानाचा अधिकार वाया जाऊ न देता प्रत्येकाने जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल मतदान हे केलं पाहिजे आणि या देशाच्या लोकशाहीत आपलं देखील योगदान हे आपण बजावलं पाहिजे। तर प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर अशी चंद्रपूरमध्ये थेट लढत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।